स्वामींचा अनेकदा अहंकारी आणि घमेंडखोर वृत्तीच्या लोकांशी पाला पडायचा, तेव्हा ते आपल्या पद्धतीने बरोबर त्यांना धडा शिकवायचे. स्वामी सर्वत्र संचार करीत असत, कुठेही अचानक प्रकट व्हायचे. त्यांचा मुक्काम जरी मंगळवेढ्यात असला तरी स्वामी कुठेही आसपासच्या गावात जाऊन यायचे. मंगळवेढ्याजवळ चडंबे नावाचे एक लहान गाव होते. तिथे रामदासी बुवा नावाचे साधक राहत होते. ते काहीसे अहंकारी आणि घमेंडखोर वृत्तीचे होते. आपल्याला परमेश्वराचे रहस्य उलगडले असून त्यांचे दर्शन घडलेले आहे या भ्रमात ते हिंडत राहायचे. लोकांना त्यांच्याबद्दल आदर वाटायचा, परंतु ते मात्र भक्तांना तुच्छ लेखायचे. त्यांचे हे वागणे स्वामींना अंतर्ज्ञानाने कळले होते. त्यांचा गर्वहरण व्हावा म्हणून स्वामी एक दिवस चडंबे गावी अचानक प्रकट झाले. ते रामदासी बुवांच्याच मठात उतरले. तेजस्वी स्वामींना पाहून रामदासी बुवा मनातल्या मनात चरकले. स्वामींना नमस्कार करण्याचे औदार्यही त्यांनी दाखवले नाही. उलट मठात अनेक माणसे येतात, तसे स्वामी आले आहेत असे समजून त्यांनी स्वामींकडे दुर्लक्षच केले. दुपारची वेळ होती. स्वामी विश्रांती घेण्यासाठी तिथे मठातच जरा पहुडले. त्यांना गाढ झोप लागली होती. स्वामी आता उठतील म्हणून बुवांनी बराच वेळ वाट पाहिली. बराच वेळ न उठल्यामुळे रामदासी बुवा मनातून रागावले होते. बराच वेळ झाल्यामुळे रामदासी बुवांनी मठाला बाहेरून मोठे कुलूप लावले. चावी स्वतःच्या जवळ ठेवून ते बाहेर जाण्यास निघाले. प्रत्यक्ष परमेश्वरालाच आपण कोंडत आहोत याची कल्पना त्या घमेंडखोर माणसाला नव्हती. त्याच वेळी सोलापूरचे राहणारे वेदसंपन्न श्री परशुराम भट गोरे नावाचे गृहस्थ तेथे आले. त्यांनी स्वामींना रामदासी बुवांच्या मठात विश्रांती घेत पडलेले पाहिले. स्वामींची महती त्यांच्या कानावर होती. तेव्हा स्वामींचे दर्शन व त्यांचा आशीर्वाद घ्यावा असे गोरे शास्त्रींनी ठरविले. म्हणून त्यांनी रामदासी बुवांना मठ थोडा वेळ उघडा ठेवा असे म्हणू लागले. तेव्हा रामदासी बुवांनी त्यांना संध्याकाळी येण्यास सांगितले. त्यांना आश्चर्य वाटले की स्वामी आत असताना हे कुलूप लावून जात आहेत. गोरे शास्त्री त्यांना परत विनवू लागले. मी आत बसतो, तुम्ही तुमची कामे करून यावे. तेव्हा बुवा म्हणाले, तुम्हाला काय करायचे आहेत नसत्या उचापती. गोरे चपापले. ते काही बोलले नाहीत. बुवा तिथून निघून गेले. गोरे शास्त्री मठाबाहेर थांबले. काही वेळाने त्यांनी एक तेजस्वी ज्योत मठाच्या बाहेर पडलेली पाहिली आणि नदीच्या दिशेने गेली. गोरे शास्त्री सुद्धा त्या दिशेने धावत सुटले. तेव्हा ज्योत नदीवर गेली आणि स्वामी प्रकट झाले. नदीत शिरून त्यांनी स्नान केले आणि औदुंबराखाली येऊन बसले. शास्त्रींनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. तेव्हा स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला. शास्त्री बुवा, तुम्हाला आम्ही सोलापूरला भेटू. स्वामींची मधुर अमृतवाणी ऐकून शास्त्री बुवा भारावून गेले. अनेक जन्माचे पुण्य फळाला आले असे त्यांना वाटले. इकडे रामदासी बुवांचा समज असा होता की आपण स्वामींना मठात कोंडून ठेवले आहेत, आपण त्यांची चांगली खोड मोडली. या भ्रामक कल्पनेत ते हिंडत होते. त्यावेळी ते लोकांना आपण स्वामींना कसे कोंडून ठेवले हे सांगत होते. संध्याकाळ झाली. तेव्हा आपल्या भक्तमंडळींना घेऊन ते मठाकडे येण्यास निघाले. 4 पावले चालले तितक्यात भीमा नदीत स्वामी शांतपणे डुंबत असताना त्यांनी पाहिले. त्यांना काहीच कळेना. आपल्या जवळची मठाची चावी त्यांनी चाचपून पाहिली. रामदासी बुवा मनातून खजील झाले. लोक त्यांना विचारू लागले, अहो तुम्ही कोणाला कोंडून ठेवले आहे का? तेव्हा रामदासी बुवा सर्वांना घेऊन मठाकडे आले आणि पाहतात तो मठाला कुलूप तसेच होते. रामदासी बुवांनी घाबरतच कुलूप उघडले. तेव्हा स्वामी आत नव्हतेच. लोकांनी बुवांना धारेवर धरले. तुम्ही खोटे सांगता, तुम्ही पातकी आहात, गावातून चालते व्हा. बुवांची घमेंड उतरली, अहंकार वितळून गेला. त्यांना स्वामींच्या सामर्थ्यांची कल्पना आली आणि स्वामी परमेश्वराचे मूर्तरूप आहेत याची खात्री पटली. रामदासी बुवा परत नदीवर आले. तेव्हा स्वामी नदीतून बाहेर येत होते. त्यांना पाहून ते धावत त्यांच्या चरणावर कोसळले आणि आपल्या पश्चातापार्थ त्यांनी स्वामींचे चरण आपल्या अश्रूंनी धुतले. क्षमा मागितली. क्षमा करून स्वामी म्हणाले, परमेश्वराला शरण जा, अहंकार नष्ट करा म्हणजे प्रगती संभवेल. परमेश्वराला कोंडणे कधी कुणाला शक्य होईल का?